नमस्ते मैत्रिणींनो. माझं वजन ज्यावेळेस वाढलेलं होतं त्यावेळेचे हे फोटो आहेत तुम्ही बघू शकता आणि हे बाळ लहान होतं 2 नंबरचं त्यावेळेचं. त्याच्यानंतर मी माझं वजन कमी केल्यानंतरचे हे फोटो आहेत. तर मी माझं जे वजन आहे हे कमी करण्यासाठी जे प्रयत्न केले किंवा जे व्यायाम करते किंवा जे डाएट फॉलो करते ते तुमच्यासोबत शेअर करत असते. जेणेकरून तुम्ही जर घरच्या घरी वजन कमी करत असाल तर तुम्हाला घरच्या घरी कमी खर्चामध्ये वजन कमी करण्यासाठी मदत होईल. त्याच्यासाठी तुम्ही माझे जे व्हिडिओ आहेत ते नक्की फॉलो करा, डाएट फॉलो करा. 100% तुमचं वजन कमी होणार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. तर मैत्रिणींनो, बऱ्याच वेळा काय होतं, आपण वजन जे वाढलेलं असतं ते कमी करण्याचा प्रयत्न करतो. मग काही वेळा आपल्याला डाएट आणि व्यायामाचं सातत्य राहत नाही किंवा व्यायामासाठी वेळ मिळत नाही आणि अशा वेळेस आपलं वजन कमी होत नाही. किंवा काही वेळेस आपण खूप प्रयत्न करतो वजन कमी करण्याचा, तरी पण आपलं वजन कमी होत नाही. मग आपण डिमोटिवेट होतो आणि आपली जी वेट लॉस जर्नी आहे, ती परत काय करतो, सोडून देतो आणि परत आपलं जे रुटीन आहे रोजचं ते सुरू ठेवतो. अशा पद्धतीने आपलं वजन कमी होत नाही. तर ज्यावेळेस आपण डाएटचं आणि व्यायामाचं सातत्य ठेवू, रेग्युलर म्हणजे 3 महिने तुम्ही समजा व्यायाम आणि डाएटचं सातत्य ठेवलं. स्वतःला 3 महिने दिले, 3 महिन्याचा वेळ दिला. व्यायाम आणि डाएटचं सातत्य ठेवलं, तर 100% वजन काय होणार आहे, कमी होणार आहे. तर मैत्रिणींनो, काय होतं बऱ्याच वेळा आपल्याला व्यायाम करायला किंवा योगासने करायला वेळ मिळत नाही किंवा व्यायाम करायला आवडत नाही. बरेच असे मैत्रिणी आहेत किंवा महिला मंडळ आहे, तर त्यांना असं व्यायाम करायला किंवा योगासनं करायला आवडत नाही. मग ते काय करतात, वॉकिंग करतात. वॉकिंग करतात की वॉकिंगने वजन कमी होईल. वॉकिंग केल्याने वजन कमी होतं. पण बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का, पोटावरची आणि कमरेच्या भागावरची चरबी, दंडांची चरबी जी आहे ना, ही कमी होत नाही. मग अशा वेळेस जी पोटाची चरबी, कमरेच्या भागाची आणि दंडांची चरबी कमी करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, थोडेफार व्यायाम करावेच लागतात पोटाचे. तर मैत्रिणींनो, बऱ्याच वेळा आपल्याला व्यायाम आवडत नाही, योगासने आवडत नाही. त्यावेळेस तुम्ही सोपा पर्याय म्हणून जो बॅडमिंटन खेळ आहे, तो बॅडमिंटन खेळ खेळू शकता. तर अर्धा ते 1 तास तुम्ही जर समजा बॅडमिंटन खेळले, तर तुमचं जे वजन आहे हे 100% कमी होणार आहे. तर एका महिन्यामध्ये तुम्ही 1 ते 5 किलोपर्यंत वजन कमी पण करू शकणार आहे. आणि जसं बॅडमिंटन खेळणार, त्याचप्रमाणे तुम्ही हेल्दी डाएट पण फॉलो केलं पाहिजे. तर मैत्रिणींनो, माझं वजन कमी होत नव्हतं. त्यावेळेस मी वॉकिंग केलं, योगासने केले, डाएट फॉलो करून बघितलं. त्याच्यानंतर माझे जे मिस्टर आहेत त्यांनी शेवटचा पर्याय म्हणून बॅडमिंटन खेळून तुझं वजन कमी होईल म्हणून त्यांनी स्वतः माझ्यासोबत बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. त्यांना जसं त्यांची ड्युटी करून वेळ मिळत होता, 1 ते दीड तास ते माझ्यासोबत बॅडमिंटन खेळत होते आणि बॅडमिंटन कसं खेळायचं हे त्यांनीच मला शिकवलं आणि त्यांच्यासोबत त्यांच्या स्पीडने बॅडमिंटन खेळायचं हे मला ते शिकवत होते. आणि खूप छान पद्धतीने माझं त्यावेळेस पण फॅट लॉस झालेलं होतं. कारण की मला हायपोथायरॉइडिझमचा त्रास होता. त्याच्यामुळे माझं जे वेट लॉस आहे ते वजन काट्यावरती दाखवत नव्हतं. फॅट लॉस छान दाखवत होतं. त्याच्यामुळे बॅडमिंटन जे आहे ते मिस्टरांसोबत 7 ते 8 वर्षांपूर्वी पण खेळायचे आणि आत्ता पण माझं ज्यावेळेस मी वजन कमी करते त्यावेळेस पण ते माझ्यासोबत बॅडमिंटन खेळतात. आणि काय होतं माहिती आहे का, ज्यावेळेस आपण नवरा-बायको एकमेकांसोबत बॅडमिंटन खेळतो किंवा एक्सरसाइज वगैरे करतो, त्यावेळेस आपलं माइंड, आपलं मन खूप फ्रेश होतं. बऱ्याच वेळा काय होतं, आपले जे मिस्टर आहे ते कामानिमित्त बाहेर असतात आणि आपण आपल्या घरातल्या कामामध्ये बिझी असतो. मग आपल्या दोघांना एकमेकांना वेळ देता येत नाही, नवरा-बायकोला. मग अशा वेळेस जर समजा आपण सकाळी एक्सरसाइज केली की सोबत किंवा वॉकिंगला गेलं, त्याच्यानंतर असं बॅडमिंटन अर्धा ते 1 तास खेळला, तर आपल्याला खूप छान वाटणार आहे. सकाळी-सकाळी जर समजा तुम्ही खेळले बॅडमिंटन सोबत, तर आपलं जे मन आहे ते फ्रेश राहणार आहे दिवसभर. त्याच्यानंतर आपल्याला आळस येणार नाही, कंटाळा येणार आहे आणि दिवसभर उत्साह फ्रेश वाटणार आहे. तर अशा वेळेस आपलं जो दोघांचं बॉन्डिंग आहे ते पण सुधारतं. बऱ्याच अशा गोष्टी असतात की ते आपण ज्यावेळेस आपण खेळतो, त्यावेळेस मनसोक्त एकमेकांसोबत खेळल्यानंतर आपण बोलतो. खेळता-खेळता एकमेकांची थोडीफार चिडचिड पण होते. इकडे-तिकडे बॅडमिंटनचं फूल गेल्यानंतर बऱ्याच वेळा मग चिडचिड होते. त्याच्यातून छोटी-छोटी भांडणं पण होतात आणि अशा वेळेसच आपलं जे नवरा-बायकोचं नातं आहे ते अजून घट्ट होण्यास मदत होते. आणि ज्यावेळेस मी माझं वजन कमी करण्याचे प्रयत्न केले, त्यावेळेस बऱ्याच वेळा जे बॅडमिंटन आहे हे माझे मिस्टर ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस माझ्यासोबत खेळतात आणि त्यांचं पण जे आरोग्य आहे ते हेल्दी राहतं, फिट राहतं. म्हणजे आपलं एकमेकांचं दोघांचं पण व्यायाम होतो आणि आपण दोघं पण फिट आणि हेल्दी राहतो. असा विचार करून आपण काय करायचं आहे, आपल्या निरोगी आयुष्याला सुरुवात करायची आहे. तर मैत्रिणींनो,
तुम्ही वजन कमी करत असाल, तुम्हाला योगा करायला आवडत नसेल, व्यायाम करायला आवडत नसेल, तर तुम्ही तुमच्या मिस्टरांसोबत अर्धा किंवा 1 तास सकाळी वेळ मिळेल तर सकाळी, संध्याकाळी वेळ मिळाला तर संध्याकाळी असा अर्धा ते 1 तास बॅडमिंटन नक्की खेळा. तुम्ही 1 महिना खेळून बघा. बघा तुम्हाला खूप छान वाटणार आहे, फ्रेश वाटणार आहे आणि ज्यावेळेस आपण नवरा-बायको एकमेकांसोबत खेळतो, त्यावेळेस आपल्याला बऱ्याच वेळा विचार येतो, की आजूबाजूचे लोकं काय म्हणणार? कारण की बरेच जणांचा हाच प्रश्न असतो. तर दुसरे लोकं काय म्हणतात याकडे लक्ष द्यायचं नाही. आपण आपलं स्वतःचं हेल्थ बघायचं, आरोग्य बघायचं, आपल्याला कसं फिट राहता येईल, कसं हेल्दी राहता येईल, आपलं आरोग्य कसं जपता येईल आपल्याला, हे बघायचं आहे. फक्त आजूबाजूचे लोकं कोण काय म्हणतात याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. तर मैत्रिणींनो, तुमच्या मिस्टरांना वेळ नसेल तुमच्यासोबत बॅडमिंटन खेळण्यासाठी, तर तुमच्या घरामध्ये तुमचा मुलगा असेल, तुमची मुलगी असेल किंवा इतर कोणी असेल, की ते तुमच्यासोबत बॅडमिंटन खेळेल किंवा तुमच्या शेजारची मैत्रीण असेल, तिला पण वजन कमी करायचं असेल किंवा हेल्दी राहायचं असेल, तर तुम्ही एकमेकांसोबत बॅडमिंटन खेळू शकता. आणि बॅडमिंटन खेळल्याने पूर्ण शरीराचा व्यायाम होतो आणि आपलं जे वजन आहे ते कमी होतं आणि दिवसभर आपण फ्रेश आणि उत्साही राहतो. तर तुम्ही नक्की ट्राय करा बॅडमिंटन आणि बॅडमिंटनने खरंच फॅट लॉस पण छान होतो आणि वेट लॉस पण छान होतो आणि माझा हा चांगला अनुभव आहे. तर मी रोज योगा करते, व्यायाम करतेच, पण त्याचसोबत मी 1-2 दिवस तरी बॅडमिंटन खेळते. जसं मिस्टरांना वेळ असेल, तसं त्यांच्यासोबत बॅडमिंटन खेळते. कारण की त्यांचं पण जे आरोग्य आहे ते हेल्दी राहिलं पाहिजे, फिट राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी त्यांना पण वेळ देते बॅडमिंटन खेळण्यासाठी. कारण की ड्युटी निमित्त ते बाहेर असतात आणि ज्यावेळेस त्यांना वेळ असेल, त्यावेळेस नक्कीच मी त्यांच्यासोबत बॅडमिंटन खेळते. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असं मला वाटतं. तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा, की तुम्ही जर समजा वजन कमी करत असाल, तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आणि त्याच्यानंतर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमच्या मैत्रिणींपर्यंत, प्रियजनांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. बाय बाय.